मस्त इथला नजारा आता बरेच दिवस मिस करेल मुंबईला गेल्यानंतर. चला येऊ आता. पोरं वाट बघत असतात. हा चल बाय बाय. पोरं वाट बघत असतात कधी येतोय आता. हा चल. आज जनरल आहे, गर्दी जाम आहे. चल 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 इथेच चल. वरती ठेव वरती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी थोडे दिवस होतो इकडे गावाला. तर आज फायनली जायचं आहे, मुंबईला जायची वेळ झाली. सुट्ट्या संपल्या आहेत, बाकी काय नाही. सकाळ झाली मस्त. आणि 9ची गाडी येते खालती आपल्या इकडे. 7:30ला सुट्टी येते. रिटर्न जाऊन कर्जतून जाऊन 9 वाजता रिटर्न येते संगमेश्वरला जायला. तर त्या गाडीला आपल्याला जायचं आहे आणि तिथून जाऊन नेत्रावती एक्सप्रेस पकडायची आहे. तिने थोडं लवकर जाऊ. दिवा गाडी होती सकाळची, पण इथून जायला काय बस वगैरे नाही, रिक्षा करून जायला लागला असता. पण जाऊया, ती कशी फास्ट आहे एकदम. आणि तिथे थोडं लवकर पोचू. ठाण्याला काहीतरी 4-4:30चं काहीतरी टायमिंग आहे. तर निघू. पण आत्ता आहे ना, खरं तर इथून निघूसं नाही वाटत आहे. बाकीच्या वेळेस येतो ना ते कसं महिन्यातून फेऱ्या व्हायच्या माझ्या, पण आता लवकर फेरी झाली नव्हती, तर त्यामुळे आता जाऊसं वाटत नाही. बाबा देवपूजेला फुलं काढतात तिथे, बाजूलाच आहे. व्हाईटवाली फुलं आहेत त्याच्यावरती. इथं पण एक आहे. ते कसलं आहे झाड आहे बोलू? हे तगारी. काय तगारी? हे कोमजलेत ना, हे काल काढायला पाहिजे होते. हे काय कळे भरपूर आहेत. हे 12 महिने लागते की आता थंडीतून जास्त येतं? 2-3 टाइम येते. हां, आता हे करू सोपं नंतर मग ती येणार. आता सोपं झाले. कळे आहेत हे, आता उद्याला पसवतील. घर आला की चांगला घेतो, म्हणजे भाई चांगला वाला. असं घराच्या बाजूला झाड वगैरे असलं ना, आपल्याला फुलं वगैरे भेटून जातात. जरा मस्त झालं आहे ते झाड, व्यवस्थित एकदम. आणि हा इथे आमचा फणस आहे. घराच्या वेळेस त्याला वाचवलेला. घराच्या वेळेस एवढंसं झाड होतं. आता हे जे बाजूला आहे ना, एवढं छोटंसं झाड होतं. त्यामुळे काय बोलले ह्याला काय करायचं नाही, पण आता मस्त सर्व वरती वाढत गेला. कसं घराच्या बाजूला झाड वगैरे असलं ना, जरा पावसाळ्यामध्ये धोकादायक असतं. कारण इकडे आमच्या इकडे वारं भरपूर येतो. असं डायरेक्ट डोंगर आहे ना, हे वरती आहे असा, म्हणजे पहिलीच हवा इकडे येते. मग त्यामुळे झाडं वगैरे तुटून घरावरती पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे घराच्या बाजूला शक्यतो जास्त मोठी झाडं नसावीत. अशी छोटी छोटी झाडं असतील ठीक आहे. पण त्या साईडला पण आमच्याकडे आंबा आणि फणस पण आहे वाड्याच्या बाजूला. त्या साईडला वाडा आहे खालती, आणि ही वरची बाजू आहे. इकडं पण एक छप्पर काढलेलं आहे लाकडांसाठी. असं एकंदरीत घर आहे. पण आतून मी आत्ता नाही देऊ शकत, आत्ता सगळं असतं व्यस्त असेल. आणि मला पण आता निघायचं आहे, लगेच निघायचं आहे. आता बॅग घेतली की निघालो. बॅग वगैरे पॅकिंग झाली चांगली. आणि सरकारी नळ बघा इथेच आहे, पाणी वाहतं इथे सरकारी नळाचा. मस्त इथला नजारा आता बरेच दिवस मिस करेल मुंबईला गेल्यानंतर. चला येऊ, बघू. त्यात मध्येच जर सुट्टी वगैरे भेटली ना, टाईम काढून नक्की येऊ. चला जाऊया. वगैरे घेतलीस काय? चहा वगैरे घेतलीस? हां, चल काळजी घे. हां हां, मनीषाताई पण तिकडे आले ना राहायला. आता घाटकोपरला आले, भेटली होती 1-2 वेळा. चल गे मावशी, बाय बाय. गुराकडे चाललीस? जाता जाता जरा वाड्यात जाऊया. वाड्यातली गुरं बघूया यार. कवाडी साईडला बघा, इथे एक पाडा आहे. तिकडे एक बैल, दोन्ही बैल आहेत. तिकडे गाय आहे आणि इकडे हा पाडा सध्या मला मारत नाही, खाजवल्यावरती जरा. बाकी ही तिघा नुसती मारायला येतात. कसं आहे, त्यांना जो डेली सोडणारा जो असतो ना, त्याला काहीच नाही करत. जसे आमचे बाबा आप्पा वगैरे, ह्या दोघांना काही नाही करत गुरु. कारण ते दोघंजण सोडतात ना, त्यांना बाहेर फिरायला घेऊन जातात, खायला. त्यामुळे त्यांना काहीच नाही करत. आणि हे बघा, हा पाडा अगोदर मला नाही मारायचा, पण मध्ये जाता मारायला लागलेला.
आता जर खाजवतो तर बरं वाटतंय त्याला पण. चल भाव्या, बाय बाय. जा शाळेत आणि चांगल्या मार्कांनी पास हो आणि आम्हाला पेढे दे. हा नाही हे आता 8वीला जाशील ना पुढल्या वर्षी. शाळा खाली होईल थोडी. 7वीला भरपूर पोरं आहेत. कोंबडी पण सोडला नाही बघ. प्रवीणचे आजोबा आले दाढी करायला. नावेवाडी तिकडे खाली नावेवाडी आहे. नाव्यांचे घर आहेत खालती. बेडा काढतो. चला बाय बाय. हो इथून जातो रस्त्याने जाऊ मग. बाय बाय. चला ओळखतात ते. ओळखतात ना. चला तात्या. हो तात्या चला. पिशव्या काही जास्त नाही. पिशवी हे घेतलं नाही सगळा. काय चार्जर घेतो मला टाकलं टाकला. ही पिशवी आहे ग्रामपंचायतीतून भेटलेली आहे. फिरवणे गुरा पण चालले वाटतं घालते. होय चल आबजे. चल गे मावशी. होय हे 2 दिवस शाळेचे कपडे हे. हो चल बाय बाय. आता कधी येणार? तू बोलवशील तेव्हा. आता पोर वाट बघत असत. हा चल बाय बाय. पोर वाट बघत असतात कधी येतोय आता. हा चल गे. हा बाय बाय. सगळे सोडायला येतात असे. चल आर्यन बाय बाय. कामाला आल्या त्या. होय चल. तुम्ही तिकडे जाता. हो चला वहिनी. भाकरी खाल्लेली. होय हा चल बाय बाय. खालती नका येऊ. हा जावा घरी. चला हा फोन करतो पोचल्यावर. तर खालती बस स्टॉपवरती आलेला आहे आणि आज आम्ही कोण दोघं आहे. इकडे बबलू आहे. बबलू अजून कोण येतोय. बटर कॉलेजला. हा इकडे फुनगुच्या शाळेत. आता गाडी येईल. 9चा टायमिंग आहे. किती 9 वाजले राख्या. 8:50 झालेत. आमचा बस स्टॉप आहे इथला. पिरंदवणे किंजळवाडी घेवडेवाडी. आणि आता जायचं आहे मुंबईला. जायचं मन नव्हतं का अजून राहिलो असतो 1-2 दिवस पण कामं पण आहेत. गावाला आलो की असं होतं मधीच आल्यानंतर. आता ह्या टायमिंगला थंडीच्या टायमिंगला तर आहे ना गाव सोडून जाऊचं नाही वाटत. सकाळ हा 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 अप्रतिम अशी सकाळ असते. थोडी शेकोटी पेटवायची आणि कोरा चहा. काय आणलं आवला सुपारी. ही बसमध्ये पाहिजे कारण मला बस लागते. आणि एक आवळा सुपारीचं खंड ठेवला तोंडात मग काय उलटी वगैरे होत नाही. आली कर्जे संगमेश्वर. खाली आहे थोडी. बस स्टॉपवर भरपूर माणसं आले आता. आपण पुढेच बसूया. ए तुम्ही उतरणार उभे राहा उभे. चला चला चला. पुन्नुसली पोरं चालली पुन्नुसमधली. चला बाय बाय. भेटू शिमग्यात. भेटू शिमग्यात. कदलऊ बाजार आहे मंगळवार. बाजार चांगला भरला आहे. दरवाले वगैरे आहेत दरवर्षी. शेवणा की काय. हा चिवणीवाले. आज थांबलो असतो आलो असतो बाजार तिकडचा. एवढा शेवण वगैरे किंमत मस्त पैकी.
आता इथे शास्त्री पूल क्रॉस करून आम्ही उतरलोय. रिक्षा पकडून इकडे वरती कसब्यात गेला रोड या साईडला पुढे. आणि हा इकडे मुंबई गोवा हायवे काम चालू आहे. संगमेश्वरचा नवीन लुक जबरदस्त असा. वेलकम टू संगमेश्वर. तिकीट काढायचे थोडी घाई आहे. बाकी हा लुक बघून घ्या. इकडे कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते सर हे बघा पूर्ण. चला लेट झाले जरा, तिकीट काढूया फटाफट आणि जाऊया. गाडीचं अनाऊन्समेंट चालू आहे. आमच्यात एक नवीन मेंबर ॲड झाला आहे. संकेतची वाईफ गावी होती इकडे, सो ते आमच्याबरोबर येणार आहे. हे तू कोणत्या गाडीने चाललाय? उड्डाण. आमच्या पुढे असेल वाटतं उडत. मागे जाऊया. मागे काहीतरी 2 डबे असतात. 2 डबे आहेत ना राख्या? किती 2 डबे असतात मागे? एकच आहे. मला वाटतं 2 डबे आहेत वाटतं. ये सावकाश आहे. आम्हाला आता या गाडीत चढायला भेटलं तर आम्ही लवकर तरी पोचू जरा. तू कुठे गावाला गेली होतीस तुझ्या? देवरुखला. सायले. देवरुख नमनासाठी फेमस आहे. भरपूर लांब पर्यंत जातात त्यांच्या सुपाऱ्या मला. अजून मी बघूया मागच्या डब्यातच जाऊया, कारण मागे थोडी गर्दी कमी असू शकते. बाकी आमची जी बस आहे लालपरी मला लागते, पण माझं स्वप्न आहे एकदा तरी मुंबई टू गाव मला प्रवास करायचा आहे त्या गाडीने. आवळा सुपारीचे पॅकेट फक्त 3-4 पाहिजेत खिशात आणि 2 पिशव्या. मग मी बिंदास प्रवास करू शकतो त्या गाडीने. पण यायचं आहे मला त्या गाडीने एकदा तरी, आणि येणार तिकीट काढून येऊन जाऊन करणार. त्या धाडस करायचे जरा. गाडीला टाईम आहे अजून तरी 10-15 मिनटं आहेत अजून यायला. ही गाडी कशी लेटच येते. एरिया तर 12 वाजता पण येते लेटच झाली तर तशी, पण ही बरी पडते, जरा फास्ट आहे. आता इथून डायरेक्टली चिपळूणखेड, रोहा, नंतर मग पनवेल, नंतर मग डायरेक्ट ठाणा. सुपर फास्ट आहे. जरी उभं राहायला जरी भेटलं ना तरी काय एवढं वाटत नाही. याचा प्रवास काय एवढा वाटत नाही. पण इथे मागे आहे वाटतं 19 नंबर आहे वाटतं. जनरल आहे जनरल. नेत्रावती बरोबर 10:22ला, म्हणजे त्या 24चा टायमिंग आहे. 10:24चा करेक्ट टायमिंगवरती गाडी आहे. बघा आली. तरी आज गर्दी नाही एवढी. चढायला भेटलं बस झाला. खाली होते पुढे डबे पण. हा वरती होतं बसायला, खाली होती पुढे पण गाडी. आज जनरल आहे. गर्दी जाम आहे. चल 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 इथेच चल. वरती ठेव वरती. हा उतारू सांगा. मस्त जागा भेटली आहे, काय एवढी गर्दी नाही. गर्दी असते. चला आम्हाला 3 सीट भेटलेत. आम्ही 3 जण इथे मस्त बसू आणि तिकडे तिला एक सिंगल सीट मिळाली मस्त. चला संगमेश्वरवरून गाडी सुटली आहे. बरोबर एक्झॅक्ट करेक्ट टाईम आहे आणि आपल्याला टायमिंगवरती पोचायला भेटेल ठाण्याला. चला संगमेश्वर बाय बाय. भेटू परत जेव्हा येऊ तेव्हा. तुम्ही कुठे पकडते गाडी? इथेच ना. कुठे गाव कुठे तुमचं? गाव माझं डिंगणी. डिंगणीतले. अच्छा आलेलं ना आमची मॅचला. हा 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 बरोबर. गुरववाडी. ही ट्रेन जरा चकाचक आहे, पण खालती थोडं खराब आहे. बाकी ओके. 4:30 पर्यंत पोचते ना काहीतरी. 4:30 4:30ला पोचते. बरोबर. तो जरा जास्त स्टेशन नाही त्या गाडीला.
गाडी जाते एकदम गेला. गाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती बघा इथे. ही कोणती आहे गाडी काय माहिती, फास्ट आहे एकदम. फायनली सुटले कडवईवरून. कडवईचा बोर्ड आलेला चिपळूणचा वडापाव. चिपळूण जरा पब्लिक चढलंय, खेडला अजून चढल. पॅक होईल ना, खेडला पूर्ण पॅक होईल. चिपळूणचा वडापाव, कोकण लस्सी. 2 वडापाव खाल्लेले आहेत मस्त. आता कोकण लस्सी बस झाला. मग दुपारी जाऊन मस्त घरी जेवण करायला हवं, पोटभर एकदम. सुकी भेळ आले, भेळ आले, भेळ खाऊन घेऊया. चला पनीर आले. संदेश चाललाय आणि राखेदाने हटको भरला मी डोंबिवलीला. चले संदेश, बाय बाय. बाय बाय. 3 अजून 10 मिनटं झालीत आणि पनवेलला गाडी आली आता. म्हणजे 4 वाजेपर्यंत जायला पाहिजे ठाण्याला. तर तसे आपण टायमिंगमध्येच आहोत, एवढे काही लेट नाही झाली पण गाडी. चला पनवेलवरून गाडी सुटली. आता ठाण्याला किती टाईम घेते काय माहिती, पाऊण तास, 1 तास की अर्धा तास. पनवेल थोडी खाली झाली गाडी आता. थोडी गाडी आता खाली झाली आहे मस्त. कशी एवढी आज काही गर्दी पण नव्हती, मस्त झाला प्रवास पनवेलपर्यंत तरी. आता इथून ठाण्यावरून मग डोंबिवली. ठाणा स्टेशन फायनली 4 वाजले ठाण्याला येईपर्यंत. बाय बाय. कल्याण लागले 3:53. सो थोडी गर्दी कमी असेल. 3:53 म्हणजे गाडी लेट आहे. आम्हाला 4 वाजता तिकडे 8 नंबरला त्या गाडीने सोडले नेत्रावतीने. सो टाईम आहे थोडा गाडीला यायला. गर्दी नाही आहे एवढी, नाही थोडं अजून लेट होतोय ना तर अजून गर्दी भेटली असते. सो फायनली डोंबिवली स्टेशनला उतरलो आहे आणि तर जाऊया रिक्षा करून घरी लवकरात लवकर. चिकू वाट बघतोय घरी, सो जाऊया. तर फायनली घरी पोचलो आहे आणि चिकू वाट बघत होता की कधी येते. त्याला सांगून गेलो नव्हतं, न सांगता गेलेलं, नाही तर माया पाठी लागला असतं. कारण त्याची सुट्टी पण नव्हती, शाळा चालू होती त्यामुळे है ना. सो हा एकंदरीत प्रवासाचा व्हिडिओ. गावातून निघताना सगळेजण असे सोडायला आले होते. खूप छान वाटलं. आणि हा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. सगळं भेटू असेच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. डोंबिवलीमध्ये आलेलो आहे आता फायनली.